पुण्यामध्ये गणेश उत्सवाची आता जय्यत तयारी सुरू झाली आहे। सार्वजनिक गणेश मंडळांची सखोल माहिती गोळा करण्याचे पोलिसांना आदेश दिलेत। मंडळाचे यापूर्वी काही वाद झाले होते, त्याची ही माहिती द्यावी लागणार आहे। तर गणेश मंडळाच्या अध्यक्षांचे नाव, सदस्यांची नाव, मंडळाचा पत्ता, मंडप सजावटीचं ठिकाण, मूर्तीचा प्रकार ही सर्व माहिती आता द्यावी लागणार आहे। पुणे जिल्ह्यातल्या पानशेत धरण तुडुंब भरून वाहू लागले, त्यामुळे पानशेतकरांकडून धरणाचं जलपूजन करण्यात आले। शिवकालीन वांजळवाडी पाणवठ्यामध्ये पुणे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर यांच्या हस्ते पानशेत धरणाची साडीचोळीनं ओटी भरून पारंपरिक जलपूजन केलं। पुण्यामधल्या बीजे मेडिकल कॉलेजमध्ये सहयोगी 7 प्राध्यापकांच्या बारामतीमध्ये बदल्या करण्यात आल्या। बीजे मेडिकल प्रशासनानं वैद्यकीय शिक्षण विभागाला तसं पत्र पाठवलं। अगोदरच रिक्त जागा भरल्या नसताना 7 प्राध्यापकांची बदली झाली आहे, त्यामुळे आरोग्य सेवेवर याचा परिणाम होणार आहे। पुणे जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणाची 6 ऑगस्टला हरकतीवर सुनावणी होणार आहे। जिल्ह्यातल्या 73 गट आणि पंचायत समितीच्या 146 गणाच्या तहसीलदारांना तयार केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेबाबत ही सुनावणी असणार आहे। 217 हरकती घेण्यात आलेल्या आहेत आणि 6 ऑगस्टला विभागीय आयुक्तांसमोर या हरकतीच्या सुनावण्या होणार आहेत। पोषकार अपघात प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या विशाल अग्रवालचा जामीन अर्ज पुणे न्यायालयानं फेटाळलाय। नाशिकच्या जुना चेहडी रोडवर गाडेकर मळा, खर्जूर मळा इथं बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलाय। बिबट्यानं एका घरासमोर पाळीव कुत्र्यावर हल्ला करत त्याला ठार केलं। बिबट्याचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालाय। वन विभागानं या भागामध्ये पिंजरा लावावा अशी मागणी नागरिकांकडून होतीये। नाशिकमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यासह तिच्या पतीविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पाथर्डी फाटा परिसरामध्ये एक फॅमिली रेस्टॉरंट आणि बार सुरू ठेवण्यासाठी 7 लाख रुपये खंडणीची मागणी करत धमकी दिलेली होती। या प्रकरणामध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल केलाय। नाशिकमध्ये दहशत माजवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी पोलीस उपायुक्त परिमंडळानं विविध गंभीर गुन्ह्यातल्या 3 गुन्हेगारांना एकाच वेळी 2 वर्षांसाठी तडीपार केलंय। ऋषिकेश संजय पवार, अमन सलीम सय्यद, गोपाळ संतोष मोरे अशी या तिघांची नावं आहेत। नाशिकमध्ये चोरी करणाऱ्या 2 चोरट्यांना अटक करण्यात आली आहे। या चोरट्यांनी एका व्यक्तीला मारहाण करत त्याच्याकडून सोनं चोरी केलेलं होतं। या प्रकरणात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। तर यापूर्वीही या दोघांविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये 4 गंभीर गुन्हे दाखल आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये जायकवाडी धरणातून आज पाणी सोडण्यात येणार आहे। धरणाचे 18 दरवाजे अर्ध्या फुटानं उघडण्यात येणार आहेत आणि यातून 10,000 क्युसेक्सनं पाणी सोडण्यात येईल। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत दुपारी 3 वाजता जायकवाडीच्या पाण्याचं पूजन करण्यात येणार आहे। अजिंठा नागरी सहकारी बँकेत 2006 ते ऑगस्ट 2023 या कालावधीमध्ये 97.41 कोटींचा अपहार झालेला होता आणि या प्रकरणामध्ये अटकेत असलेला माजी आमदार सुभाष झांबड यांचा जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठानं फेटाळलाय। रिझर्व्ह बँकेच्या निर्देशावरून विशेष लेखापरीक्षक सहकारी बँक यांनी क्रांती चौक ठाण्यामध्ये झांबड यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणामध्ये 36 जणांच्या बोगस ठेवी दाखवून बोगस कर्ज वितरित केल्याचा आरोप आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळेत लाखो विद्यार्थ्यांना केवळ एकच गणवेश मिळाल्याने शाळा सुरू होऊन 1.5 महिना आता उलटलाय आणि तरी देखील विद्यार्थ्यांना दुसरा गणवेश मिळालेला नाहीये। त्यामुळे दुसरा गणवेश विद्यार्थ्यांना केव्हा मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जातो। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या प्रारूप आणि अंतिम प्रभाग रचनेचा अहवाल घेऊन अधिकाऱ्यांना मुंबईमध्ये हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत। 6 आणि 7 ऑगस्टला अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत। संभाजीनगर विभागातल्या 5 महापालिका आणि 49 नगर परिषदांच्या प्रभाग रचनेसाठी अधिकाऱ्यांना मुंबईत बोलावलंय।